नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नांचं सोर्सेस अलोकेशन आपण सुरू केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 15. काय आहे प्रश्न? पुढील राजघराणी आणि त्यांची राज्ये यांच्या जोड्या जुळवा. सेक्शन कुठला आहे हा? मेडिएवल. ठीक आहे, मध्ययुगीन भारतावरचा प्रश्न आहे आणि त्यातही जर आपण आणखी त्याला थोडंसं डीप जायचं म्हटलं तर अर्ली मेडिएवल म्हणजे सुरुवातीचा जो सगळा कालखंड आहे साधारणतः 600 पासनं रफली आपण म्हटलं तर 1200 पर्यंत जो काही आहे त्या सगळ्या कालखंडाला आपण अर्ली मेडिएवल असं रफली म्हणतो. तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. आता सोर्सेस याचे आपल्याला अलोकेट करायचे. त्यांनी राज्य असं म्हटलं आहे, मग काही वेळेला ज्याला आपण म्हणतो की राजधानी असं सुद्धा तिथे म्हटलं जाऊ शकत होतं. काय काय सोर्सेस आहेत? आन्सर आपल्याला माहिती आहे. पर्याय क्रमांक 1 1 2 3 आणि 4. परमार जे आहे ते धार, ब्रोच गुजरातमधलं जे ठिकाण आहे गुर्जर, चहुमान किंवा चौहान ज्यांना आपण म्हणतो ते शाकंभरी आणि मैत्रक जे आहे ते वल्लभी. मग आपल्याला कुठल्या पुस्तकामध्ये हे मिळण्याचे चान्सेस होते? तर पहिलं जे काही आपलं बेसिक पुस्तक आहे तर ते म्हणजे अबर पास इयत्ता 7वीची ही NCERT. याच्यामध्ये एक प्रकरण आहे बघा, प्रकरण दुसरंच आहे, न्यू किंग्ज अँड किंगडम्स. आणि त्याच्यामध्ये मग मॅप जो आहे ना तो दिलेला आहे. तिथे लोकेशन्स आहेत, म्हणजे इथे चहमान आहे, इथे गुर्जर प्रतिहार आहे, इथे परमार आहे. तर याच्यावरून एक अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो की चहमान्स किंवा चौहान्स इथं त्यांनी दिलं आहे. किंवा याच्यात पेज नंबर 21वर इथे त्यांनी चहमान किंवा लेटर नोन ॲज चौहान्स दिल्ली आणि अजमेर असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी जे पृथ्वीराज थर्ड जे आहे त्याचं वर्णन केलं की हू डिफिटेड अफगाण रूलर नेम्ड सुलतान मोहम्मद घोरी. लक्षात येतं आहे? सो आता याच्यावरनं आपल्याला इथे जाता येतं का की शाकंभरी आणि पुढे अजमेर जे काही आहे राजस्थानमधलं ठिकाण. सो इथून हा संबंध लावणं थोडंसं MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी डिफिकल्ट आहे. त्यांना तेवढं शक्य होणार नाही असं मला वाटतं. जर आपल्याला प्रॉपर सोर्सच याचा अलोकेट करायचा असेल तर एक पुस्तक MPSC थोडंसं रेअरली वापरते आणि ते म्हणजे हिस्ट्री ऑफ एन्शियंट अँड अर्ली मेडिएवल इंडिया, उपिंदर सिंग यांचं पुस्तक. उपिंदर सिंग यांचं जे पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्याला डायरेक्ट उत्तरं मिळू शकतात. याच्यातलं जर आपण काढलं, पेज नंबरच मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला रेफर करायचंच असेल तर तिथे बघा पेज नंबर 569वर जर तुम्ही गेलात तर तिथे दिलेलंच आहे. हे बघा, द कॅपिटल ऑफ, इथे थोडंसं आणखी त्याला झूम करतो, द कॅपिटल ऑफ द मेन ब्रँच ऑफ द परमार्स वॉज, हे बघा त्याला थोडंसं आपण पेन छोटा करूया. वॉज काय? धारा. आयडेंटिफाईड विथ मॉडर्न धर MP. डायरेक्ट आपल्या प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ते परमार आणि धार, डायरेक्ट उत्तर जे आहे ते तिथे आपल्याला मिळू शकतं. इथे त्यांनी स्पष्ट ते म्हटलेलं आहे. कॅपिटल जे आहे द किंगडम ऑफ द परमार ऑफ माळवा वॉज ॲडजस्टंट टू दॅट ऑफ जे काही आहे ते. तिथे आपल्याला जायचं नाही, इथं उत्तर मिळते. आणखी जर पाहायला गेलं तर पुढे परमारांचं मिळालं, आणखी कुठलं मिळतंय? चहमान. इथे बघा मोठं करून दाखवतो. द ओल्डेस्ट रूल्ड इन जे काही आहे, पुढे त्यांनी म्हटलंय फाउंडेड बाय वासुदेव, एस्टॅब्लिश्ड इटसेल्फ इन द अर्ली 7th century इन शाकंभरी प्रदेश विथ इट्स कॅपिटल ॲट शाकंभरी विच हॅज बीन आयडेंटिफाईड विथ सांभार नियर जयपूर. जो काही तुमचा सांभार सॉल्ट लेक आहे, जॉग्रफीचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथे ते नाव तुम्हाला दिसतं. म्हणजे हे सुद्धा शाकंभरी जे काही आहे चहमान, हे पण इथं आपल्याला क्लिअर होतं. बाकी गुर्जर जे काही आहे, गुर्जर प्रतिहार, त्यांच्याविषयी पण याच पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. हे सगळं भोज जे काही ग्रँडसन ऑफ नागभट्ट 2 आणि त्यांची सगळी माहिती. फक्त मैत्रक जे काही आहे ते स्पेसिफिक आपल्याला त्या पुस्तकात सापडत नाही. त्याच्यासाठी इग्नू जे काही आहे त्याचं मटेरियल आपल्याला जर आपण वापरलं तर तिथे ते आपल्याला सापडू शकतो. ह्या तिन्ही जे काही आहेत ह्या डायनॅस्टीज आणि त्यांचे कॅपिटल किंवा त्यांचा एरिया आपल्याला या पुस्तकातनं मिळतो. पण आता प्रश्न उभा राहतो की याकरता हे पुस्तक वापरायचं आहे का? तर माझं सजेशन असेल नाही. जर तुम्ही UPSC करत असाल, हिस्ट्री ऑप्शनल असेल तर ही माहिती तुम्हाला असू शकते. पण फक्त MPSCच करताय तर केवळ अर्ली मेडिएवलमध्ये ठीक आहे, तुम्ही गुर्जर प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे, पाल आहे, चोल साम्राज्य आहे, यांचा अभ्यास केला इथपर्यंत ठीक आहे. पण इतकं डिटेलिंग तुम्हाला माहीत नसलं तरीही चालण्यासारखं आहे. लक्षात येतं? त्यामुळे माझ्या दृष्टीने हा प्रश्न तुम्हाला जर आला नसेल तरीही हरकत
नाही. इथे आपलं हिस्ट्रीचं सोर्सेस जे काही आहे त्याचं अलोकेशन आपलं आज संपलेलं आहे. आपण 15 प्रश्नांमध्ये मी ज्याला आपण वर्बॅटिम म्हणतो, ओळ न ओळ मी दाखवली आहे की कुठून त्यांनी प्रश्न विचारला. आता याच्याही नंतर बरेच विद्यार्थी म्हणतात की स्वप्नील शेळके सरांना काय आहे की बाबा ते चिडतात. तर आता एवढं बोलल्यानंतर जेव्हा एखादा विद्यार्थी माझ्याकडे येतो, सर काय वाचू प्रिलियम्सला इतिहासाला, तर मग मी काय बोलायचं ना, मी तुम्हाला हे दाखवलं आहे, आता तुम्ही ठरवायचं आहे की स्टेट बोर्डाची ही पुस्तकं वाचायची आहेत, तुम्ही ठरवायचं आहे की ह्या NCERT वाचायच्या, तुम्ही ठरवायचं आहे की मॉडर्नचं हे मटेरियल वाचायचं आहे. तुम्ही काय करता, तुम्ही काहीतरी बाजारातली पुस्तकं विकत घेता आणि मग मला येऊन विचारता, सर हे वाचलं तर चालेल का. मी तुम्हाला दाखवलं, इथून येतं. मी तुम्हाला 50 वेळा तेच सांगतोय की NCERT स्टेट बोर्डावर विश्वास ठेवा आणि त्याच्यातून जो कॉमन सेन्स होतो त्याच्यातनं प्रश्न सोडवा. मॉडर्नसाठी एखाद दुसरं बाजारातलं कुठलंही पुस्तक वापरा, शक्य झालं तर बिपिन चंद्रांचं स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वापरा किंवा मग राजीव अहिर यांचं स्पेक्ट्रमचं पुस्तक वापरा. तर हे सोर्सेस झाले. याच्याही पलीकडे जाऊन मग लोक जेव्हा म्हणायला येतात ना, सर मग हे चालेल का ते चालेल का, तेव्हा मग मी आता बोलणं जे आहे ते थांबवलेलं आहे. इथं दाखवलं आहे कुठलं स्टेट बोर्ड आहे, कुठलं NCERT आहे आणि कुठली रेफरन्स बुक्स आहे. सो इथं आपलं हिस्ट्रीचं ॲनालिसिस संपतं. तर तुम्ही बघितलं तर प्रश्न क्रमांक 15 समजा नॉन डुएबल जर म्हटलं तो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 जो सुफी संप्रदायाचा होता तो, आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 संस्कृत लेखक जे आहेत मुघलकालीन ते, हे 3 प्रश्न सोडले तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला साध्या शब्दात बोलायचं ठरलं तर जवळपास 12 प्रश्न जे आहेत ते सुटणं आपल्याला अपेक्षित होतं. म्हणजे 15 पैकी 12ची फिगर जी आहे ती आपल्या आवाक्यात होती. जर याच्यातही ठीक आहे काही सिली मिस्टेक झाल्या तरी 10 जे आहेत हे करेक्ट यायलाच हवे होते आणि 20 मार्क्स जे आहेत हे आपल्याला इथं मिळायलाच पाहिजे होते. 98 पैकी 20 हे इथून आपले येणं अपेक्षित होतं. चुका वगैरे होऊन 18 वगैरे झाले तरी चाललं असतं. हे झालं ॲनालिसिस. असं प्रत्येक विषयाचं आपण केलं पाहिजे. एक एक प्रश्न असा मोठा करून पाहिला पाहिजे, तेव्हा कुठे आपण प्रिलियम जे आहे हे 100% पास होतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला ती खात्री मिळते. बरेच विद्यार्थी आधी नापास होतात, मग 4-5 वर्षांनी त्यांना तीच अक्कल येत असते. आत्तासुद्धा पोस्ट ऑर्डर झालेले माझे बरेच विद्यार्थी आहेत, आम्ही हे 10 वर्षांपासून पाहतोय. सुरुवातीला ते तेवढं काम करत नाहीत, नंतर शेवटी कुठेतरी त्यांना तेवढं काम करावंच लागतं, तेव्हा पोस्ट मिळते. त्यामुळं ज्याला आपण म्हणतो ना की दुःख सोसून अपयश पचवून अक्कल विकत घेण्यापेक्षा आधीच ती घेतलेली बेटर आहे. आधीच पुण्यात येऊन लगेच कोणता क्लास करू कोणते पुस्तक विकत घेऊ, याच्यापेक्षा mpsc.gov.in वरून सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, बेसिक स्टेट बोर्ड आणि NCERTला त्याच्याशी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा, मग MPSC 2027चं प्रिपरेशन सुरू करा. लक्षात येतंय? पुढच्या प्रश्नांचं ॲनालिसिस घेऊन लवकरच भेटूया. धन्यवाद.